हँडसम लॉन्डा कटिंग केल्यानंतर डायरेक्ट फ्रेश दिसतो माणूस. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू आवर चैनल. हमरा हो गया है थोड़ा सा घूमने का मूड. मग आता आम्ही सगळे म्हणजे आम्ही दोघं आता मस्त तयार होतोय आणि तयार होऊन आम्ही थोडं घुमी करायला जातो. तर आम्ही निघालोय. आज आम्ही चाललोय फायनली. फेमस ठीक आहे, फायनली एकदम बेस्ट फेमस टुरिस्ट स्पॉट आहे तो, जो आम्ही आत्ता कव्हर करतोय. म्हणजे मी लंडनमध्ये येऊन मला 6 महिने झाले, पण मी अजून गेलीच नाही त्याच्यावर. ठीक आहे, सो आम्ही चाललो आहे टॉवर ब्रिजला. आज तुम्ही सगळ्यांनी लहानपणी बघितलं असं लंडन ब्रिज इज फॉलिंग ना, ते हे काय म्हणतात त्याला, लहान पोरांच्या फॉलिंग पोएम. हा पोएम. तर मग त्याच्यामधलं जे लंडन ब्रिज दिसतं मोठं असं एकदम, आम्ही तिथे चाललोय आज हम उधर जाएंगे. घुमी करेंगे. वी आर व्हेरी एक्साइटेड. मी आदित्यने टॉवर ब्रिज खूप वेळा बघितलाय, मी पहिल्यांदा बघतेय. आणि आज आमच्या सगळ्या पार्ट्या आज म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन्स मित्रपरिवारांचे आम्ही सगळे तिथे गेले, पण माझे सुद्धा बर्थडे केले. पण मग मी चालली, आम्ही दोघं चाललो. सो आम्ही दाखवतो आज ऑफकोर्स, कारण वीकेंड आहे तर गर्दी असणारच. आणि ऊन छान आलंय. बेसिकली रियालिटी ऑफ टॉवर ब्रिज आम्ही दाखवतो की किती गर्दी राहणार आहे. आम्ही पळत आलो तेव्हा ती पर टेंशन नहीं लेने का, लड़की ट्रेन और छोकरी एक गई तो दूसरी आती है बाबू मोशाई. टाणा ना डाणा फिल्टर पाडा. डोंगर चढतोय. झालंय ऑलमोस्ट. आता वरती बाजूला टीव्ही पाहिले कसे लावले क्वालिटी. इथे एक शिस्त आहे, इथे अशी शिस्त आहे की राईट साईडला जे चालतंय आणि लेफ्ट साईड फॉर जे पाय ते लेफ्टने जात आहे आणि बाकी सगळे राईट साईडला. लंडनची ही साईड खूप ब्युटिफुल आहे, कारण हे सेंट्रल लंडन. हा नाही म्हणजे ही साईड म्हणजे उन्हाळ्यातली, जेव्हा उन्हाळा असतो ना तेव्हा सगळं म्हणजे तुम्ही बघू शकता कसं पॅक आहे, सगळं लोक एकदम मस्त एन्जॉय करताय इथे वगैरे. पण हे जेव्हा आहे ना हिवाळा किंवा पावसाळा असतो ना, कोणी सुद्धा नसतं बाहेर. त्याच्यामुळे आणि आता मस्त पैकी एकदम छान मस्त सूर्य वगैरे पडलाय. मी ऑलमोस्ट टावर ब्रिजला पोहोचत आलोय. तुम्ही स्नेक पीक बघू शकता पुढे आलो. आणि आयुष्य इतकं गरम व्हायला लागलंय भयानक. तन्वीचं पोज देते फोटोशूटसाठी आणि तुफान दाखवलं ना, आणि तुफान गर्दी डायरेक्ट. आज आय गेस पूर्ण टुरिस्ट आलेले आहे लंडनमध्ये. तर दोघं उभं होतो असंच आणि असं विचार करत होतो, फोटो वगैरे काढून झाले आणि जरा निवांत उभं होतो आणि असंच उभं होतं. आणि मग दोघांनी असाच विचार केला किंवा कसं मूवीमध्ये दिसायचं आहे सगळं. आणि आपण असं बघतो ना किती भारी लंडन, आणि आता आम्ही एकदम मस्त पैकी चिल मस्त बसलोय की कसलीच घाई नाहीये, घरीच जायचं. घरीच जायचं असं फिरायला निवांत फक्त टाइमपास करायला आलोय. टाइमपास करते, छान वाटतं एकदम. आई वडिलांचा आशीर्वाद, पुण्य आहे. इकडे ना टॅक्सी आता त्यांनी चालू केलंय की इथे असे टॅक्सी, उबरचे टॅक्सी डायरेक्ट थेम्समध्ये. तर मग थेम्सच्या स्पॉट टू स्पॉट त्या अशा तुम्हाला घेऊन जातात. तिकडे बघा बऱ्याचशा चालू आहे ऑलरेडी. त्या बघा पाण्यामध्ये बऱ्याचशा फिरत आहे आणि एवढं काही तिकीट नसतं त्यांचं. हार्डली लाईक 10-15 पाऊंड तिकीट असतं तिकडे टावर ब्रिजवरती. आणि फनी ना याला म्हणतात टावर ब्रिज, याला लंडन ब्रिज म्हणत नाही. लंडन ब्रिज त्या बाजूला कुठेतरी आहे अजून, पण याचं ॲक्च्युअल नाव म्हणजे टावर ब्रिज. जेव्हा आम्ही पण आलो होतो तेव्हा पण आम्हाला पण हा लंडन ब्रिज वाटलेला, टावर ब्रिज असं. मग मस्त असं जरा वॉक करतो. ओपन पण होतं तिथून. हा तो तर ओपन होतोच ना. तिकडे बोट वगैरे आली का मोठी क्रूज शिप का मग इथून असा ओपन होतो डायरेक्ट. ते लाईट वगैरे चालू आहे बघा तिथे, तुम्हाला दिसते. हा ब्रिज ऑलमोस्ट कितीतरी 100-200 वर्ष आधी बनवलेला आहे यांनी आणि पूर्णपणे दगडाचा बनवलेला आहे. पूर्ण तुम्ही बांधकाम
आणि पूर्ण लोखंडी तारा वगैरे सगळं असं लावलेलं आहे. एकदम भारी दिसतंय. गर्दी विचार सगळा. पण आम्ही इथं पण थांबून आता थोडासा सीन एन्जॉय करतोय, थोडासा व्ह्यू एन्जॉय करतोय. पूर्ण लोखंडाचं आहे. म्हणजे तुम्ही बघा रुंद किती आहे त्याच्या लोखंडाची, एवढी मोठी रुंद आहे. आणि इथून सगळ्यात युरोप टॉलेस्ट बिल्डिंग पण दिसते, प्राग. ही अपॅरेंटली युरोप टॉलेस्ट रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. एम भारी. मस्त थोडा वेळ व्ह्यू एन्जॉय करतो. टुरिस्टवाल्या बसमध्ये म्हणजे ओपन रूफ असते, वरतून तुम्हाला मस्त सिटी ट्रॅव्हल करता येते. आणि इकडे ॲक्च्युली आतमध्ये पण जाता येतं. त्याचं आय गेस 15 काहीतरी पाऊंड तिकीट आहे. आणि मग तुम्हाला वरतून पण पूर्ण टावर ब्रिज बघता येतो. तर इकडे आलो आहे मस्त. तर हा टावर ब्रिज असा वरतून तो जो वॉक आहे तिकीट काढून जाता येतं का, तो वॉक असा वरतून करता येतो पूर्ण. आणि आम्ही आता ऑलमोस्ट सेंटर पॉईंटला येतो आहे. बघा अजून एक टुरिस्टवाली बस. इथे आम्ही सेंटर पॉईंटला येतो आता, जिथून तो ओपन होतो. तर लेट ट्राय अँड फाइंड. इथेच बापरे, कोणीतरी जम्प केलं डायरेक्ट हादरलं. बरं बाप, ब्रिज डायरेक्ट हालला. हे बघा इथे येतो. इथून आपण बघू आता काय दिसतंय का. बोट वगैरे चालली आहे. हा पॉईंट आहे तिथून स्प्लिट होणारा. इथून खाली तुम्हाला समुद्र दिसतंय का खाली. समुद्र नाही, सॉरी, दॅट्स दी थेम्स नदी. का फिरताय बोटमध्ये, एकदम भारी. सगळे बाय करताय. सुंदर दिसतंय. आमचं नशीब एवढं डेंजर आहे. आणि आज परत काहीतरी काम होतं म्हणून मेमलीला आलो. आणि आज परत मॅच आहे. हां म्हणजे गर्दी बघा तुम्ही. बापरे, बॅग दिसते ना तुम्ही. म्हणजे खतरनाक, इतकी खतरनाक गर्दी आहे. आणि काय ओरडतंय काय माहिती. म्हणजे आम नॉट अ फुटबॉल, म्हणजे मला जास्त फुटबॉल फॅन पण इतकी ओरडतं. आणि गर्दी फक्त इथपर्यंत नाही, पुढे पण आहे. दिसते का सगळीकडे गर्दी, डायरेक्ट गर्दीच गर्दी. तर अनदर डे अनदर फुटबॉल मैच. बस इतनी अमीरी चल रही जिंदगी में. काहीतरी ओरडताय. नाही इथं नाही, ते मगाचे ओरडत होते ना ते. फुटबॉल फॉलो करत असेल तर कमेंट करा की कुठली मॅच आहे काय वगैरे. सेमीफायनल आहे तेवढं माहिती. हा ब्ल्यू जर्सी घातल्या आज सगळ्यांनी. ले लो असं काहीतरी ओरडतंय. ले लो. किती गर्दी. अभी हमरे को बर्थडे गिफ्ट मिल चुका है. हमारी बीवी ने हमको मस्त अच्छे भारी भारी कपडे दिलवाए हैं. आता आम्ही परत चाललोय. म्हणजे दुसऱ्या जागी एका जागी अजून 1-2 आयटम बघायचे आम्हाला. इट्स माय बर्थडे मंथ. तो शॉपिंग तो बनते, त्याच्यामुळे मग आम्ही शॉपिंग करतोय. आता आम्ही 1-2 अजून जागा चेंज करतो. चालून पाय दुखायला लागले माझे. दोघांनी पण चुकीचे शूज घातले. डायरेक्ट 20,000 स्टेप झाले असतील. एवढं चाललोय. फायनली आमचे वी आर डन फॉर द डे. इतकी शॉपिंग केली आता. वी आर हॅपी. आणि आम्ही टाइम छान होता. आम्ही खूप दिवसातून बाहेर पडलो, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि मजा केली. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Stay tuned for the next vlog. Till then, See you. bye.